गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जनरल फार्मॅकोलॉजी मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत, फार्मॅकोकायनेटिक्स. ऑफलाईन लेक्चरमध्ये फार्मॅकोकायनेटिक्स आणि फार्मॅकोडायनॅमिक्स हे टॉपिक्स आपले झालेले आहेत. तर डिटेलमध्ये फार्मॅकोकायनेटिक्स आपण डिस्कशन स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये अराउंड 3 ते 4 लेक्चर तरी आपल्याला कमीत कमी फार्मॅकोकायनेटिक्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी लागणार आहेत. त्यामध्ये आपण फार्मेकोकायनेटिक म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि प्रत्येक फार्मेकोकायनेटिक प्रोसेस डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण पाहिलं होतं की फार्मेकोकायनेटिक्स, कायनेटिक्स मीन्स मूव्हमेंट अँड फार्मेकोकायनेटिक्स मीन्स व्हॉट. आपण त्याच्या आधी ते डिस्कस केलेलं आहे. व्हॉट द body does to the drug. This is a definition of pharmacokinetic. What the body does to the drug, and it includes ADME study that also we have discussed in the last lecture. ADME stands for what? Study of absorption, study of distribution, study of metabolism, study of excretion. So, in simpler word, pharmacokinetics is the study of the absorption of drug, distribution of drug, metabolism of drug, excretion of drug. एक्झाम मध्ये तुम्हाला व्हायवा मध्ये जर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज एडीएमई स्टडी, तर दॅट इज नथिंग बट द फार्मॅकोकायनेटिक. अँड व्हॉट इज एडीएमई स्टँड फॉर, सो ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. तर ही डेफिनेशन आपण फार्मॅकोकायनेटिकची डिस्कस केलेली आहे आणि प्रत्येक प्रोसेस आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आता इंट्रोडक्शन पार्ट पाहूया. आपण पाहिलंय की कायनेटिक मीन्स मूवमेंट. स्टडी ऑफ मूवमेंट ऑफ द ड्रग इनसाइड द बॉडी इज फार्मॅकोकायनेटिक. डेफिनेशनचा जर विचार केला तर व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग इज फार्मॅकोकायनेटिक. आणि व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी असं असेल तर त्याला आपण फार्मॅकोडायनेमिक म्हणतो. तर फार्मॅकोडायनेमिकची डेफिनेशन आहे व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, अँड व्हॉट बॉडी डज टू द ड्रग हे फार्मॅकोकायनेटिक आहे. आणि त्यामध्ये 4 प्रोसेस आहे: एडीएमई, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. सो इन सिंपल वर्ड, फार्मॅकोकायनेटिक डील्स विथ द एडीएमई स्टडी. ते आपण सर्वांनी ते डिस्कस मागील लेक्चरमध्ये एकदा डिस्कस केलेलं आहे. तर आता फार्मॅकोकायनेटिक का महत्वाचा आहे किंवा त्याचा अभ्यास का महत्वाचा आहे, आपल्याला काही प्रॉपर्टीज ड्रगच्या ज्या फार्मॅकोकायनेटिक रिलेटेड आहेत त्या माहिती असणं का गरजेचं आहे, फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीवर काय काय डिसाईड केलं जाऊ शकतं, हे तुम्हाला आपण डिस्कस करणार आहोत. ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणत्याही ड्रगचा रिस्पॉन्स, त्याची इंटेन्सिटी ऑफ द रिस्पॉन्स डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग प्रेझेंट ऍट द साइट ऑफ ऍक्शन. म्हणजे एखाद्या ड्रग किती पॉवरफुल ऍक्ट होतो, तर तो ज्या जागेवर आपल्याला ऍक्शन पाहिजे त्या जागेवर तो किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे त्यावर ते डिपेंड असतं. सपोज आपल्याला ब्रेन मध्ये ऍक्शन पाहिजे तर ब्रेन मध्ये तो किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये अवेलेबल आहे त्यावर त्याची इंटेन्सिटी ऑफ रिस्पॉन्स डिपेंड असतो. आणि किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्या पर्टिक्युलर जागेवर ड्रग अवेलेबल आहे हे फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी ज्या आहे ड्रग्सच्या त्यावर डिपेंड असतं. तर फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी डिटरमाइन द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, डोस ऑफ ए ड्रग, ड्रगच्या ऍक्शन स्टार्ट व्हायला किती वेळ लागतो त्याला लॅटेन्सी ऑफ ऑनसेट म्हणतात, पीक इफेक्ट किती तासांनी येतो, ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती आहे, आणि मग फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ड्रगचं कसं असेल, किती दिवसातून किती वेळा ड्रग दिला गेला पाहिजे, म्हणजे रूट कोणता आहे ड्रगचा, डोस किती आहे, ऑनसेट, पीक आणि ड्युरेशन कसं आहे, आणि किती तासांनी तो ड्रग परत देणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ड्रगच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीवर डिपेंड असतात. त्यामुळं
प्रॉपर्टीज ड्रगच्या माहिती असणं आपल्या दृष्टीने चांगलं आहे. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवता येतो. आता आपल्याला माहित झालं की म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम फास्ट होत आहे, तर ड्रगचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असणार आहे. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जास्त वेळ द्यावा लागेल. तर अशा गोष्टी त्याच्यावरून लक्षात येतात. ड्रगचं ऍब्सॉर्प्शन स्लो असेल तर ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असतो. बरोबर आहे. तर फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज ऑफ ड्रग डिटरमाइन route of administration of drug, dose of drug, time required for onset of action, time of peak action, duration of action, and frequency of administration. आता ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन ह्या सर्व प्रोसेस आपण एक नंतर एक पाहणार आहोत. त्याआधी आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपोर्ट ऑफ द ड्रग अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन आपण पाहणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय ते आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर त्या मेम्ब्रेनला क्रॉस करण्यासाठी कोणकोणत्या प्रोसेसेस महत्वाच्या आहे ते आपण डिस्कस करणार आहे. तर यामध्ये एक मिनिट. यामध्ये बायोलॉजिकल मेम्ब्रेन आणि हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन कुठं असतं आणि ड्रग हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस कसं करतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आता हे का डिस्कस करण्याची गरज का आहे? बरोबर आहे. बायोलॉजिकल मेम्ब्रेन हे ऍब्सॉर्प्शन पॉइंट ऑफ व्ह्यू, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन प्रत्येक प्रोसेसमध्ये ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. ऍब्सॉर्प्शनच्या प्रोसेससाठी ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. ड्रग ऍब्सॉर्ब झाल्यानंतर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आला, तिथून पूर्ण बॉडीत डिस्ट्रीब्यूट होतो, तर त्याला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू लिव्हरमध्ये लिव्हरशी रिलेटेड आहे ते मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग रिलेटेड विथ लिव्हर तिथंही बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. एक्सक्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. त्यामुळे बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय आणि कोणकोणत्या फॅक्टरवर ड्रगचं ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन डिपेंड असतं ते आपण पाहणार आहे. एक्झामच्या दृष्टीने याच्यामध्ये शॉर्ट नोट किंवा लॉंग क्वेश्चन विचारला जाणार नाही. यावर काय विचारलं जाऊ शकतं ते एमसीक्यू. ओके. एमसीक्यू किंवा 2 मार्कचा एखादा क्वेश्चन असेल तर तुम्ही तुमच्याशी डिस्कस करणार आहे. परंतु फार्मॅकोकायनेटिक प्रोसेस डिस्कस करताना ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन त्यावेळेस ह्या बायोलॉजिकल मेम्ब्रेन ड्रग कसं क्रॉस करतं याचं नॉलेज फार महत्वाचं आहे आणि ते नॉलेज तिथं तुम्हाला लागणार आहे. म्हणून आपण हा आजचा लेक्चर ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन साठी अरेंज केलेला आहे. तर जेव्हा आपण ड्रग ऍडमिनिस्टर्ड करतो तर कोणत्याही रूटने ड्रग आपण ऍडमिनिस्ट्रेट केलं एक्सेप्ट आयव्ही रूट, तर पहिली प्रोसेस ऍब्सॉर्प्शन होते आणि ऍब्सॉर्प्शन नंतर ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये होत जातं. आयव्ही रूटने आपण डायरेक्टली ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर करतो. त्याच्यासाठी ऍब्सॉर्प्शनची गरज नसते कारण आपण विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज व्हेन मध्ये ड्रग ऍडमिनिस्टर्ड करतो. तर मेजॉरिटी ड्रग रूट्स जे आहे त्याने ड्रग दिल्यानंतर मेजॉरिटी रूट्सनी तर पहिली प्रोसेस होते ऍब्सॉर्प्शन आणि ऍब्सॉर्प्शन नंतर ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतात. तर त्यासाठी ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर काय घडतं ते तर मी नंतर डिस्कस करणार आहे. ड्रग मेटाबॉलाइज होऊ शकतो, डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो, टिश्यू मध्ये जाऊन स्टोअर होऊ शकतो, एक्सक्रीट होऊ शकतो. त्या गोष्टीमध्ये मी डिटेल आता जात नाही. ते आपण नंतरच्या याला डिस्कस करणार आहोत. ओके. तर आपल्याला आजचं लेक्चरमध्ये हे शिकायचं आहे की हाऊ एक्सटर्नली ऍडमिनिस्टर्ड ड्रग क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन. ओके. तर जर आपण इमॅजिन केलं की ड्रग मॉलिक्यूल बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करत आहे, तर मॉलिक्यूल आणि मेम्ब्रेन मध्ये काही इंटरॅक्शन होते आणि त्यानंतर मग ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन ड्रग क्रॉस करतील. तर त्यासाठी त्यासाठी तुम्हाला बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे.
हे माहीत असणं गरजेचं आहे. तर एक मिनिट हा. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय, की एक तो बॅरियर आहे असं आपण समजू शकतो, की ऍब्सॉर्प्शन लेवलला तो बॅरियर ड्रगला क्रॉस करावा लागतो. त्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युट मेटाबॉलिझम एक्सक्रीट होतानाही ड्रगला तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावा लागतो. इट ऍक्ट्स एज अ बॅरियर आपण म्हणू शकतो, आणि त्या मेम्ब्रेनला क्रॉस करून ड्रगला दुसऱ्या साईडला जावं लागतं. म्हणजे एका साईड करून दुसऱ्या साईडकडे जाताना बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करणं गरजेचं असतं. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय आहे आणि हा कसा बनतो हे थोडक्यात मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काहीही याच्यातलं तुम्हाला डिटेलमध्ये कोणीही विचारणार नाही. तर तुम्हाला एक एमसीक्यू येतो की बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं असतं. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज लिपॉइडल इन नेचर. इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. त्यामुळं इट इज लिपॉइडल इन नेचर. इट इज ए लिपिड बायलेअर. तर आता हे स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसत असेल. ओके. तर इट इज ए फॉर्म बाय फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल अँड इट इज ए लिपिड बायलेअर. तर हे असे लिपिड्स अरेंज आहेत. ओके. आणि बायलेअर आहे. ओके. सो बायोलॉजिकल मेम्ब्रेन. तर आता हा असा हा मेम्ब्रेन आहे, जे मी अंडरलाईन हायलाइट केले लाल यांनी. हा असा बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. ओके. अँड इट इज रिलेटिवली impermeable and it is lipoidal in nature. Lipoidal in nature. So drugs which are lipid soluble easily cross biological membrane by passive diffusion. What is passive diffusion? We will discuss later on. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा लिपिड बायलेअरने बनलेला आहे, फॉस्फोलिपिड्स आणि कोलेस्ट्रॉल पासून बनलेला आहे, आणि रिलेटिवली इम्परमिएबल असतो हा. तर काही सबस्टन्स क्रॉस होतात बायोलॉजिकल मेम्ब्रेन इझिली, काही सबस्टन्स क्रॉस होत नाही. त्यासाठी वेगवेगळे ट्रान्सपोर्टर वापरले जातात, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर व्हेरियस प्रोटीन्स असतात. काही प्रोटीन एक्सट्रिन्सिक प्रोटीन म्हणून काम करतात, काही इंट्रिन्सिक प्रोटीन असतात. तर एक्सट्रिन्सिक अँड इंट्रिन्सिक प्रोटीन्स आर प्रेझेंट ऑन द लिपिड बायलेअर. तर हा आहे एक्सट्रिन्सिक प्रोटीन. ओके. एक्सट्रिन्सिक प्रोटीन. आणि हा जो आहे हा इंट्रिन्सिक प्रोटीन आहे. इंट्रिन्सिक प्रोटीन म्हणजे हा थ्रू आउट बायोलॉजिकल मेम्ब्रेन रन झालेला आहे, म्हणून त्याला इंट्रिन्सिक प्रोटीन असं म्हणतात. बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या पूर्ण लेअर मधून तो क्रॉस होतो, त्यामुळं त्याला इंट्रिन्सिक प्रोटीन असं म्हणतात. आता हा जे एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स आहे, त्या एक्सट्रिन्सिक प्रोटीनला शुगर्स अटॅच होतात. त्यामुळे ग्लायकोप्रोटीन आणि लिपिड्स बनलं जातं. तर यांचं काय रोल आहे एक्सट्रिन्सिक प्रोटीनचं, त्यामध्ये आपण डिटेल जाणार नाही. काही प्रोटीन्स हे एन्झाईम म्हणून कार्य करतात, काही प्रोटीन्स हे कॅरियर म्हणून कार्य करतात. कॅरियर म्हणजे काय, की व्हेकल. व्हेकल जसं आपल्या व्हेकलचं काम काय असतं, की आपल्या जर व्हेकलचा विचार केला तर ट्रान्सपोर्ट करणं. मग ते माणसांचं ट्रान्सपोर्ट असेल, काही वस्तूंचं ट्रान्सपोर्ट असेल, तर त्याला आपण व्हेकल म्हणतो किंवा कॅरियर म्हणतो. तर काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन जे असतात ते एन्झाईम्स म्हणून कार्य करतात. काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन जे आहे ते कॅरियर म्हणून कार्य करतात. ओके. काही एक्सट्रिन्सिक प्रोटीन हे रिसेप्टर म्हणून कार्य करतात आणि सिग्नल्स आतमध्ये पाठवतात. तर ते एक्सट्रिन्सिक प्रोटीनचं फंक्शन आहे. ट्रान्सपोर्ट प्रोसेस पॉइंट ऑफ व्ह्यू आता बाकीच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता एक्सट्रिन्सिक प्रोटीन बद्दल मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. बरोबर आहे. आता इंट्रिन्सिक प्रोटीन म्हणजे एक्सट्रिन्सिक प्रोटीन मध्ये काही एन्झाईम म्हणून कार्य करतील, काही कॅरियर म्हणून कार्य करतील. कॅरियर म्हणजे ट्रान्सपोर्टर. तर ते काय करतील, सबस्टन्स एका साईड कडून घेऊन दुसऱ्या साईड कडे ट्रान्सपोर्ट करतील. म्हणून त्या कॅरियर प्रोटीनला ट्रान्सपोर्टर असंही म्हणतात. सोप्या भाषेत व्हेकल पण असं म्हणतात. काही एक्सटेन्सिव्ह प्रोटीन रिसेप्टर म्हणून कार्य करतात, म्हणजे एक अगोनिस्ट इथं बाइंड होईल
आणि कार्य घडून येईल त्या अगोनिस्टचं. तर हे एक्सट्रिन्सिक प्रोटीनचं काम आहे. आता इंट्रिन्सिक प्रोटीन थ्रूआउट बायोलॉजिकल मेम्ब्रेन रन झालेले असतात आणि त्यांच्या स्ट्रक्चर चा जर विचार केला तर हे एक्सट्रिन्सिक प्रोटीन ऍक्वियस पोरला सराउंड केलेले असतात. म्हणजे ऍक्वियस पोरच्या अराउंड हे एक्सट्रिन्सिक प्रोटीन प्रेझेंट असतात, किंवा आपण म्हणू शकतो ऍक्वियस पोर इज प्रेझेंट इन दिस इंट्रिन्सिक प्रोटीन. ऍक्वियस पोर ओके, म्हणजे एक पोकळी असते आणि त्याला आपण ऍक्वियस पोर म्हणतो, आणि त्यामधून काही सबस्टन्स एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे जातात ऍक्वियस पोर मधून. तर ते कोणते जातात ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर एक पॅरासेल्युलर स्पेस म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. पॅरासेल्युलर स्पेस म्हणजे काय, तर सपोज आपण ब्लड वेसलचं एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये ब्लड वेसल चे इनर लाइनिंग जे असते त्याला एंडोथेलियल लाइनिंग असं म्हणतात, आणि ब्लड वेसलच्या आतमध्ये ही अशी एंडोथेलियल लाइनिंग मी तुम्हाला दाखवत आहे तशी प्रेझेंट असते. तर हे एंडोथेलियल सेल्सची लाइनिंग ब्लड वेसलच्या इनर लेयरला असते. ओके, ही आता ब्लड वेसलचं आहे. तर दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये ही एक एंडोथेलियल सेल आहे, ही दुसरी एंडोथेलियल सेल आहे, ही तिसरी आहे. अशा खूप सारे एंडोथेलियल सेल असतात. तर जे ब्लड व्हेसल्स आहेत, मेजॉरिटी ब्लड व्हेसल मध्ये जे एंडोथेलियल सेल्स ची लाइनिंग असते त्या दोन सेलच्या मध्ये एक गॅप असतो. ओके, तर पहिली आणि दुसरी सेलच्या मध्ये जो गॅप दिसतोय दॅट इज नोन एज पॅरासेल्युलर स्पेस और चॅनल. So paracellular space is present between two endothelial cell or two epithelial cell. तर आपल्याला anatomy मध्ये तुम्ही शिकलेले आहे की आपले जे ऑर्गन्स आहे त्याला इपिथेलियल लाइनिंग असते. तर इपिथेलियल लाइनिंग जी असते आतमधली आतल्या साईडनी इनर साईडला, तर दोन इपिथेलियल सेलच्या मध्ये जी जागा असते त्याला पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतात. त्यामुळे काय होतं, समजा आता मधून म्हणजे व्हेसलचा जर विचार केला तर सर्क्युलेशन मधून सबस्टन्स जात असतात ब्लड मधून. तर काही सबस्टन्स ह्या पॅरासेल्युलर स्पेस मधून ट्रान्सफर होतात टिश्यूकडं. ओके, पॅरासेल्युलर स्पेस मधून टिश्यूकडे ट्रान्सफर होतात. तर पॅरासेल्युलर स्पेस म्हणजे काय हे एक तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे बायोलॉजिकल मेम्ब्रेन डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं की इट इज लिपॉइडल इन नेचर, इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. Some extrinsic proteins are present on the biological membrane, some intrinsic protein present on the biological membrane. Extrinsic protein may work as an enzyme, carrier, or receptor, and in intrinsic protein which run through biological membrane, they surround the aqueous pores. Okay, we have discussed paracellular space. This is the space between two endothelial cell or through epithelial cell. तो खूप साऱ्या ऑर्गनला इपिथेलियल लाइनिंग असते. एंडोथेलियल लाइनिंग ब्लड व्हेसलला असते. तर इपिथेलियल लाइनिंग आणि एंडोथेलियल लाइनिंग जी असते त्या दोन सेलच्या मध्ये जी जागा असते, दोन सेल एकमेकांच्या जवळ असतात पण थोडी गॅप असतो, त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस म्हणतो, आणि त्यातून हे काही सबस्टन्स ट्रान्सफर होऊ शकतात. तर पॅरासेल्युलर स्पेस, इंट्रेन्सिक प्रोटीन, त्यानंतर इंट्रेन्सिक प्रोटीन मध्ये ऍक्वियस पोर असतं, बायोलॉजिकल मेम्ब्रेन लिपॉइडल इन नेचर आहे. हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. बाकी तुम्हाला डिटेल मध्ये हे काही कोण एक्झाम मध्ये लिहिण्यासाठी कोणीही विचारणार नाहीये. ठीक आहे, तर स्ट्रक्चर लक्षात आलं तुमच्या बायोलॉजिकल मेम्ब्रेन? हो सर. ओके, आता जे ड्रग आहे ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतं, वेगवेगळ्या प्रोसेसेस आहे. ऑफलाईन लेक्चर मध्ये पण आपण डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये पॅसिव्ह डिफ्युजन आहे, फिल्ट्रेशन आहे, त्यानंतर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट आहे, त्यामध्ये
फॅसिलिटेड डिफ्युजन आहे, त्यानंतर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस आहे, त्यात प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, त्यानंतर पिनोसाइटोसिस, ह्या सगळ्या प्रोसेस आहे. तर या थोडक्यात आपल्याला माहित पाहिजे. डिटेलमध्ये त्याचं माहिती असणं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही महत्वाचं नाहीये. तर आपल्याला फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, म्हणजे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक क्लिअर करायचा आहे. तर ड्रग ट्रान्सपोर्टेड अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय one of these processes. Some drugs utilize passive diffusion, some drugs cross biological membrane by filtration, some utilize specialized transport system, in that carrier mediated transport system, in that facilitated diffusion, active transport, in that we have primary active, secondary active, पिनोसाइटोसिस. तर हे सगळे आपण डिस्कस करणार आहोत आणि कोणत्या फॅक्टरवर हे डिपेंड्स आहे हे डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे पॅसिव्ह डिफ्युजन. तर आता बघा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला थोडं मी एक्सप्लेन करत आहे. हे जे पिवळा जो आहे हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. ओके ओके, मध्ये ही गॅप दिसती, त्याला आपण ॲक्वियस पोर्स किंवा पॅरासेल्युलर स्पेस असं म्हणतो बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या मध्ये. तर ही एक साईट आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या एका साईडचा पार्ट, हा दुसऱ्या साईडचा, बरोबर आहे. तर आता पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय आणि पॅसिव्ह डिफ्युजन कशावर डिपेंड असतं. तर पॅसिव्ह डिफ्युजन इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ सबस्टन्स फ्रॉम one site to another site across biological membrane, and this transport is depends on some factor. So what happens in passive diffusion? Substance are transported from one site to another along the concentration gradient, along the concentration gradient, along the concentration gradient. याचा अर्थ आहे फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर त्याला आपण पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतो. तर यामध्ये बघा, जे रेड रेड गोल दाखवलेले आहे, ओके, तर हे जे आहे ह्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हायर साईडला इकडं आहे, बरोबर. आणि हे ड्रग बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात, ओके, फ्रॉम वन साइड टू अनदर. ओके, तर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, त्याला आपण अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणतो. तर ट्रान्सफर ऑफ सबस्टन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, ओके, along the concentration gradient is known as passive diffusion. Passive diffusion. So for passive diffusion point of view, now this biological membrane is lipoidal in nature. So you have to remember, lipid soluble drugs easily cross biological membrane by passive diffusion. But if drug is lipid insoluble, that drug is not able to cross biological membrane by passive diffusion. So for passive diffusion point of view, drug must be lipid soluble. Drug must be lipid soluble. So lipid soluble drug cross biological membrane by passive diffusion. So for passive diffusion point of view, the most important point काय आहे? पहिला पॉइंट आपण पाहिला की ड्रग इज ट्रान्सफर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच जितका हा डिफरन्स दोन्ही साईडला जास्त असेल, म्हणजे जास्त हायर कॉन्सन्ट्रेशन इकडं आणि खूप लोअर कॉन्सन्ट्रेशन इकडं असेल, तर ड्रग इझिली जाईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट डिफरन्स जितका जास्त, तेवढं ड्रग इझिली पॅसिव्ह डिफ्युजनने क्रॉस होईल. पहिला पार्ट. दुसरा पार्ट, पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड्स ऑन द लिपिड सोल्युबिलिटी. हा पॉइंट आपण डिस्कस केलेला आहे. लिपिड सोल्युबल ड्रग इझिली क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय पॅसिव्ह डिफ्युजन. आता ही लिपिड सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असते? तर द लिपिड सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन द आयोनायझेशन स्टॅटस. Unionized form of the drug is lipid soluble, while ionized form of the drug is lipid insoluble. The lipid solubility depends on the ionization status of the drug. म्हणजे ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये जास्त आहे? अनआयोनाइज फॉर्म मध्ये आहे का आयोनाइज? आयोनाइज म्हणजे ज्याच्यावर चार्ज आहे असं. अनआयोनाइज म्हणजे ज्याच्यावर चार्ज नाही असा मॉलिक्युल. तर ड्रग जर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असेल तर तो फॉर्म लिपिड सोल्युबल असतो.
आणि त्यामुळे तो इझिली क्रॉस होतो बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय पॅसिव्ह डिफ्युजन. तर पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड्स ऑन द लिपिड solubility, and also passive diffusion depends on the ionization status of the drug. We have discussed unionized form is lipid soluble that can easily cross biological membrane by passive diffusion. तर हे 3 पॉइंट MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की कोणता फॉर्म लिपिड सोल्युबल आहे. आयोनाइज आयोनाइज अनआयोनाइज अनआयोनाइज Unionized. अनआयोनाइज फॉर्म इज लिपिड सोल्युबल. आता या पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये सबस्टन्स एका साइड कडून दुसरीकडे जात आहे, याच्यासाठी कॅरियरची गरज नसते, म्हणजे व्हेकलची गरज नसते. सबस्टन्स स्वतः एका साइड करून दुसऱ्या साइड कडे जातं, त्यामुळे त्याला पॅसिव्ह डिफ्युजन असं म्हणतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हेअर ट्रान्सफर हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे आहे, अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे, त्यामुळे एनर्जीची गरज लागत नाही. तर पॅसिव्ह डिफ्युजन साठी व्हेकलची म्हणजे ट्रान्सपोर्टरची गरज लागत नाही, बरोबर आहे. कॅरियरची गरज लागत नाही, एनर्जीची गरज लागत नाही. पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, lipid solubility and ionization status. Unionized form is lipid soluble, easily cross biological membrane by passive diffusion. आता एखादा ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये जास्त आहे कशावर डिपेंड असतं. तर तो ड्रग कोणता आहे, ऍसिडिक आहे का बेसिक, आणि प्लस तो कोणत्या मीडियम मध्ये प्रेझेंट आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑलरेडी आपलं ऑफलाईन लेक्चरला झालंय, ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये असतील, म्हणजे ज्याच्यात ते प्रेझेंट आहे त्या मीडियमचा पीएच जर ऍसिडिक असेल, सो ऍसिडिक ड्रग इफ प्रेझेंट इन ऍसिडिक मीडियम, they are mainly present in unionized form, and unionized form is lipid soluble. जर आपण स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइनचा विचार केला तर स्टमकचा पीएच हा ऍसिडिक असतो, त्यामुळे ऍसिडिक ड्रग स्टमक मध्ये जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील आणि पॅसिव्ह डिफ्युजननी चांगले ऍब्सॉर्ब होतील. तर ऍसिडिक ड्रग्स स्टमक मधून पॅसिव्ह डिफ्युजननी चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होऊ शकतात, कारण स्टमकचा पीएच ऍसिडिक आहे. ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये असतील तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतील. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, तर ऍब्सॉर्प्शन चांगलं होईल. परंतु ऍसिडिक ड्रग जर बेसिक किंवा अल्कलाईन पीएच मध्ये असतील, म्हणजे जे मीडियम मध्ये ऍसिडिक ड्रग प्रेझेंट आहे त्या मीडियमचा पीएच जर अल्कलाईन असेल, तर ऍसिडिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये आयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतात, बरोबर आहे. आणि आयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, त्यामुळं पॅसिव्ह डिफ्युजननी ऍसिडिक ड्रग अल्कलाईन मीडियम मधून ऍब्सॉर्ब होऊ शकत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बेसिक ड्रगचा विचार केला तर बेसिक ड्रग कोणत्या मीडियम मध्ये जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील, तर त्याचा आन्सर आहे बेसिक ड्रग जर अल्कलाईन पीएच मध्ये असतील तर जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील आणि पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होते. तर स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन पैकी स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच हा अल्कलाईन असतो. तर तुम्हाला विचारलं की बेसिक ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब स्टमक मधून होतील का स्मॉल इंटेस्टाईन मधून होतील, याचा आन्सर काय आहे, स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाईन. Non-intestinal. तर हे झाले आयोनायझेशन रिलेटेड काही MCQ आपण डिस्कस केलेले आहे. तर पहा, वी हॅव डिस्कस अनआयोनाइज्ड फॉर्म इज लिपिड सोल्युबल अँड इझिली ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन. ओके, ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आयोनाइज्ड फॉर्म इज लिपिड इनसोल्युबल, सो नॉट ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन, हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर. आता ते कशावर डिपेंड आहे ते पण पाहिलंय. ओके, आता मी हे जे सांगितलं ते सगळं वीक इलेक्ट्रोलाइट साठी सांगितलं, आणि मेजॉरिटी ड्रग्स हे वीक इलेक्ट्रोलाइट असतात. तर ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक पीएच मध्ये असतील, म्हणजे मीडियम जे आहे ते ऍसिडिक असेल, तर जास्त कोणत्या फॉर्म मध्ये असतात, अनआयोनाइज, अँड बेटर ऍब्सॉर्ब होऊ शकतात पॅसिव्ह डिफ्युजनने. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्टमकचा पीएच ऍसिडिक असतो, त्यामुळे ऍसिडिक ड्रग स्टमक मध्ये
जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात, त्यामुळं बेटर ऍब्सॉर्ड बाय पॅसिव्ह डिफ्युजन फ्रॉम द स्टमक. ऑपोजिट इज ट्रू फॉर बेसिक ड्रग. बेसिक ड्रग अल्कलाइन पीएच मध्ये असतील तर जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतात, आणि अल्कलाइन पीएच हा स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइन पैकी स्मॉल इंटेस्टाइनचा असतो. म्हणजे बेसिक ड्रग स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आल्यावर अल्कलाइन पीएच मध्ये जास्त अनआयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील. अनआयोनाइज फॉर्म हा लिपिड सोल्युबल असतो, आणि पॅसिव्ह डिफ्युजननी बेसिक ड्रग मग स्मॉल इंटेस्टाइन मधून चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होऊ शकतात. तर हे पॅसिव्ह डिफ्युजन पॉइंट ऑफ व्ह्यू, जर ऍसिडिक ड्रग कुठून ऍब्सॉर्ब होता असं जर विचारलं तर त्याचा आन्सर काय आहे? स्टमक. पॅसिव्ह डिफ्युजन पॉइंट ऑफ व्ह्यू बेसिक ड्रग कुठून चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्ब होता तर त्याचा आन्सर काय आहे? स्मॉल इंटेस्टाइन. एमसीक्यू क्लिअर झाले? Yes. 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 हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आपण टॉपिक डिस्कस करत आहोत. आता हा पण पार्ट केडी त्रिपाठी मध्ये मेन्शन आहे. काही बुक्स मध्ये ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन एवढं डिटेल दिलेलं नाहीये, त्यामुळं तुम्हाला नोट्स आहेत किंवा पीपीटी मी शेअर करेल, तर त्यामध्ये जेवढं दिलंय तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. आता व्हॉट इज पीके? It is the pH at which 50% drug is ionized form and 50% drug is in unionized form. प्रत्येक ड्रगचा पीके असतो, आणि प्रत्येक ड्रगचा पीके म्हणजे काय की असा पीएच ज्याच्यात तो ड्रग 50% आयोनाइज फॉर्म मध्ये असतो आणि 50% अनआयोनाइज फॉर्म मध्ये. समजा ऍस्पिरिनचा पीके 3.5 आहे, म्हणजे 3.5 पीएच ला 50% ऍस्पिरिन हे अनआयोनाइज फॉर्म मध्ये असेल, आणि 50% ऍस्पिरिन हे आयोनाइज फॉर्म मध्ये असेल. आता ऍस्पिरिन हा ऍसिडिक ड्रग आहे, मग जर पीएच 3.5 पेक्षा कमी झाला तर कोणता फॉर्म वाढेल? Acidic. Acidic. ऍसिडिटी वाढेल, ऍसिडिक पीएच जास्त होईल, तर मग कोणता फॉर्म वाढेल? अनआयोनाइज का आयोनाइज? ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे, Unionized. अनआयोनाइज. तर ते तसं तुम्हाला लागतं. पीके काय आहे? इट इज द पीएच ऍट विच 50% ड्रग इज इन आयोनाइज फॉर्म, 50% इन अनआयोनाइज फॉर्म. तर ते डेफिनेशन बुक्स मध्ये दिलेली आहे. तर प्रत्येक ड्रगचा पीके तुम्हाला काय लक्षात ठेवायचा नाही, जस्ट मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज पीके. एमसीक्यू आला तर आता बघा, आयन ट्रॅपिंग नावाचा कन्सेप्ट आहे, तो मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. इथं मी ते डायग्राम काढत आहे. समजा आता ऍस्पिरिनचा आपण विचार केला, ओके, तर ऍस्पिरिन ऍसिडिक ड्रग आहे, बरोबर आहे, ठीक आहे. आणि हे जे स्टमक मधून तो पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होतो, ओके. स्टमकला म्युकोजल सेलची लाइनिंग असते. मी इथं म्युकोजल सेल्स तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये काढलेले आहे. आणि त्यानंतर स्टमकच्या बाहेर इंटरस्टिशियम असतं, आणि इंटरस्टिशियम मध्ये ब्लड व्हेसल असतात. तर आता ऍस्पिरिन घेतल्यानंतर ऍस्पिरिन पहिले स्टमक मध्ये येतो, ओके. आपण ए फॉर ऍस्पिरिन समजूया. आणि जर स्टमकच्या ल्युमेन मधला पीएच बघितला, म्हणजे ल्युमेन मधला, तर तो ऍसिडिक आहे, बरोबर आहे. मग ऍस्पिरिन जास्त कोणत्या फॉर्म मध्ये असेल? Unionized. अनआयोनाइज. आता त्यानंतर मग काय होतं? ऍस्पिरिन म्युकोजल सेल मध्ये जातो, म्युकोजल सेल नंतर तिथून तो ब्लड मध्ये जातो. जसा ऍस्पिरिन म्युकोजल सेल मध्ये एंटर होतो पॅसिव्ह डिफ्युजननी, तर काय होतं? तर म्युकोजल सेलचा पीएच जो आहे तो अल्कलाइन आहे. तो काय आहे? अल्कलाइन आहे. मग ऍस्पिरिन कोणत्या फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होईल तिथं? अल्कलाइन Ionized. आहे, अल्कलाइन, व्हेरी गुड. Ionized form. आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. अनआयोनाइज फॉर्म कमी असेल, म्हणजे जास्त 80% आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, आणि अनआयोनाइज फॉर्म हा कमी असेल. जो अनआयोनाइज आहे तो होईल ऍब्सॉर्ब, पण जास्त आयोनाइज फॉर्म मध्ये असेल. क्लिअर? आता त्याच्यामुळं काय होईल? आयोनाइज फॉर्म मध्ये जर जास्त कन्वर्ट झाला तर आयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे? Insoluble. इनसोल्युबल. आपण पाहिले अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे,
आणि मग आयोलाइज फॉर्म लिपिड इनसोल्युबल आहे, तर तो पॅसिव्ह डिफ्युजननी ट्रान्सफर होईल का पुढं? नाही. नाही. त्यामुळे तो कुठं कुठं ट्रॅप होईल? कशात ट्रॅप होतो ऍस्पिरिन? प्लाझ्मा. म्युकोजल सेलमध्ये. जास्त वेळ म्युकोजल सेलमध्येच ट्रॅप होतो आणि त्याच्यामुळं म्युकोजल सेल डॅमेज पण होऊ शकते. तर जे ऍस्पिरिन आहे, तर ऍस्पिरिन पेप्टिक अल्सर प्रोड्यूस करतो. तर वन ऑफ द रिझन जे आहे ते प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनहिबिट करतो, त्याच्यामुळे पेप्टिक अल्सर होतं. अजून एक रिझन आहे, आयर्न ट्रॅपिंग मुळे म्युकोजल डॅमेज होतं आणि दॅट ऑल्सो कॉन्ट्रीब्युट टू फॉर्मेशन ऑफ पेप्टिक अल्सर. तर हे आयर्न ट्रॅपिंग म्हणजे काय? म्हणजे ड्रग म्युकोजल सेल मध्ये ट्रॅप कसा झाला ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, तर थोडक्यात काय, ऍसिडिक ड्रग कुठे अक्युमुलेट होतात, कोणत्या साईटला अक्युमुलेट होतात? जिथं पीएच बेसिक आहे, बरोबर. आणि बेसिक ड्रग ऍसिडिक साईट मध्ये अक्युमुलेट होतात. लक्षात आलं? तर आयर्न ट्रॅपिंग हा कन्सेप्ट पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ठीक आहे, आता बाकीचे पार्ट आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नाही पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू पाहतो आहोत. बेसिक ड्रगचा जर विचार केला तर ते इंट्रासेल्युलरली जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये अक्युमुलेट होतात, कारण बेस पीएच पाहिलं आपण तर सेल इंट्रासेल्युलर पीएच हा 7 आहे, प्लाझ्माचा 7.5 आहे, बरोबर आहे. तर प्लाझ्मामध्ये जास्त अल्कलाईन पीएच असतो सेलपेक्षा. तर त्यामुळे बेसिक ड्रग इंट्रासेल्युलरली अक्युमुलेट होतात. हा कन्सेप्ट ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. आपण बघितलं होतं एक्सक्रीशन टॉपिक मध्ये. ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग असेल तर ऍसिडिक ड्रगचं एक्सक्रीशन आपण कसं वाढवू शकतो? आता हा किडनीशी रिलेटेड पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता हे ग्लोमेरुलस आहे, ओके. नंतर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मी काढत आहे. त्यानंतर लूप ऑफ हेनले, ओके. तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल, लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग लिम्ब, असेंडिंग लिम्ब, ओके. पुढचे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आणि कलेक्टिंग डक्ट, हे सगळे नेफ्रॉनचं पार्ट आहे. त्यानंतर इकडं ऍफ्रंट आर्टेरिओल काढत आहे. त्यानंतर ग्लोमेरुलर कॅपिलरीज काढत आहे आणि इफ्रंट आर्टेरिओल काढत आहे. तर एखादा सबस्टन्स किडनीमधून एक्सक्रीट होताना 3 प्रोसेस महत्वाच्या आहेत, मी तुम्हाला सांगितलं. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने काय होतं, सबस्टन्स ग्लोमेरुलमधून फिल्टर होऊन कशात येतो? पीसीटी मध्ये येतो, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, की जेवढे सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मध्ये आलेले आहेत त्यातले काही सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मधून परत कशात जातात? ब्लड मध्ये. त्याला काय म्हणतात? ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. त्याला काय म्हणतात? ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. म्हणजे फिल्टर झालेले सबस्टन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल मध्ये आल्यानंतर तिथून परत कशात जातात? ते ब्लड मध्ये. त्याला म्हणतात ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. आणि तिसरी प्रोसेस आहे ट्युब्युलर सिक्रेशन. ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये काही ट्रान्सपोर्टरने सबस्टन्स ब्लड मधून ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात, ब्लड मधून ट्युब्युल मध्ये. तर एखादा सबस्टन्स किती एक्सक्रीट होतो अमाऊंट, ते कशावर डिपेंड आहे? तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने किती फिल्टर झाला, ट्युब्युलर सिक्रेशनने किती सिक्रेट झाला, मायनस ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शनने किती रिॲब्सॉर्ब झाला, करेक्ट. तर ही सगळं डिसाइड करते की किती इलिमिनेट होतोय तो सबस्टन्स किडनी मधून. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने किती फिल्टर झाला ती अमाऊंट, प्लस ट्युब्युलर सिक्रेशनने किती सिक्रेट झाला ती अमाऊंट, मायनस ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शनने किती रिॲब्सॉर्ब झाला. तर थोडक्यात काय, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शनने काय होतं हे तुम्हाला लक्षात आलं. सबस्टन्स कुठून कुठं जातो? ट्युब्युल मधून कशात जातो? ब्लड ब्लड मध्ये. आणि ऑन विच फॅक्टर ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन डिपेंड?
Tubular reabsorption depends on passive diffusion. मग तुम्ही मला सांगा कोणते सबस्टन्स रिॲब्सॉर्ब होतील, लिपिड सोल्युबल का लिपिड इनसोल्युबल? लिपिड सोल्युबल. लिपिड, व्हेरी गुड. लिपिड सोल्युबल सबस्टन्स रिॲब्सॉर्ब होतील. करेक्ट. लिपिड सोल्युबल सबस्टन्स रिॲब्सॉर्ब होतील. बरोबर आहे. मग ते कशावर डिपेंड असेल हे रिॲब्सॉर्प्शन? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बरोबर आहे. त्यानंतर लिपिड सोल्युबिलिटी. लिपिड सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असते? आयोनायझेशन स्टॅटस. नाही. मग एखाद्या ड्रगचं आयोनायझेशन स्टॅटस कशावर डिपेंड असतं फर्दर पुढे विचार केला तर? त्या ज्या मीडियम मध्ये तो ड्रग आहे, समजा ड्रगचा विचार केला आपण, तर आयोनायझेशन स्टॅटस कशावर डिपेंड असतं? तर तो ड्रग ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमचा पीएच काय आहे, त्या मीडियमचा काय पीएच काय आहे. तर आता प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये ड्रग कशात असणार आहे? युरिन मध्ये ना. बरोबर आहे. मग युरिनचा पीएच काय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. समजा आता ऍसिडिक ड्रग आहे, ओके, आणि युरिनचा पीएच पण ऍसिडिक आहे, तर ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असेल? अनआयोनाइज्ड. मग ऍसिडिक युरिन असेल तर ऍसिडिक ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे, तर ऍसिडिक ड्रग रिॲब्सॉर्ब होतील का नाही? होतील. आता ऍसिडिक ड्रगची जर पॉइझनिंग झालेली आहे आणि आपल्याला ऍसिडिक ड्रगचं इलिमिनेशन वाढवायचं आहे, तर इथं आपण काही चेंज करू शकतो का? अल्कलाइन. तर ते आपण एक्सप्रेशन मध्ये डिस्कस केलेलं आहे. इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग, इफ वी मेक द युरिन अल्कलाइन, वी increase excretion of acidic drug from the kidney, because in alkaline urine acidic drug convert into ionized form. Ionized form is lipid insoluble, so tubular reabsorption will not occur and that acidic drug is eliminated. So in acidic drug poisoning we make the urine alkaline by using sodium bicarbonate. ठीक आहे. आता सिमिलर इज ट्रू फॉर बेसिक ड्रग पॉइझनिंग. बेसिक ड्रग पॉइझनिंग मध्ये युरिन काय करावं लागेल जेणेकरून बेसिक ड्रगचं इलिमिनेशन वाढेल? ऍसिडिक. तर आपण अमोनियम क्लोराईड यूज करू शकतो, पण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ही कन्सेप्ट वापरत नाही दुसरी. कारण जर अमोनियम क्लोराईड आपण युरिन ऍसिडिक करण्यासाठी वापरलं तर ते देताना ब्लडचं पण ऍसिडोसिस होऊ शकतो आणि ब्लडचं ऍसिडोसिस झाल्यामुळं रॅब्डोमायोलायसिस होऊ शकतं, कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, तर कंडिशन वर्सन होऊ शकते. त्यामुळे बेसिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये ऍसिडिफिकेशन ऑफ युरिन जरी उपयुक्त असलं तरी क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते वापरत नाही ती कन्सेप्ट. हा, ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये आपण ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये आपण युरिन अल्कलाइन करतो, ती कन्सेप्ट आपण वापरतो. ओके, समजा बार्बिच्युरेट पॉइझनिंग असेल त्यात आपण युरिन अल्कलाइन करतो बाय युजिंग सोडियम बायकार्बोनेट. तर थोडक्यात काय, तुम्हाला आता कन्सेप्ट जर लक्षात आला तर 2 मार्कला आलं. हाऊ you will increase excretion of acidic drug in acidic drug poisoning. तर तुमचं आन्सर आहे बाय मेकिंग द युरिन अल्कलाइन विथ द हेल्प ऑफ सोडियम बायकार्बोनेट. क्लिअर? लक्षात आलं? ठीक. तर असे 2 मार्कचा क्वेश्चन त्याच्यावर आला तर येऊ शकतो, तर आपण ते पाहिलेलं आहे. ओके, आता हे मी वीक इलेक्ट्रोलाइट विषयी सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी. हे आयोनायझेशन वगैरे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात ते पीएच ऍसिडिक असू द्या अल्कलाइन असू द्या ते आयोनाइज फॉर्म मध्ये असतात. त्यामुळं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स नॉट ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन बाय ओरल रूट. ओके. लिपिड सोल्युबल नॉन इलेक्ट्रोलाइट्स readily cross biological membrane by passive diffusion and their transport is pH independent. तर नॉन इलेक्ट्रोलाइटचं ट्रान्सपोर्ट इझी होतं, त्यांचं ट्रान्सपोर्ट पीएच वर डिपेंड नसतं. तर मेजॉरिटी ड्रग्स वीक इलेक्ट्रोलाइट आहेत, त्याच्यामुळे जो पहिले आतापर्यंत जे कन्सेप्ट वापरले ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दुसरी जी प्रोसेस आहे फिल्ट्रेशन और ॲक्वियस डिफ्युजन. व्हॉट इज फिल्ट्रेशन? फॉर विच ड्रग फिल्ट्रेशन इज इम्पॉर्टंट? Filtration means transfer of drug from one side to another across biological membrane through aqueous pore or paracellular space.
आपण पाहिलेलं आहे दोन्ही गोष्टी. ऍक्वियस पोर कुठे असतात? इंट्रेन्सिक प्रोटीन मध्ये. आणि पॅरासेल्युलर स्पेस कुठे असतात? दोन इपिथेलियल सेलच्या मध्ये किंवा दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये जी लाइनिंग असते त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस म्हणतो. तर मी तुम्हाला सांगितलंय ब्लड व्हेसल आहे, तर जी एंडोथेलियल लाइनिंग आहे, दोन एंडोथेलियल लाइनिंगच्या मध्ये गॅप असतो मेजॉरिटी ब्लड व्हेसल्स मध्ये, ब्रेन कॅपिलरी सोडून. तर हा जो गॅप आहे याला पॅरासेल्युलर स्पेस म्हणतात. तर फिल्ट्रेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ ड्रग थ्रू aqueous pore or through paracellular space. तर समजा ड्रग सर्क्युलेशन मधून मूव्ह होत असेल आणि फिल्ट्रेशन प्रोसेसने ट्रान्सफर होत असेल दुसऱ्या साईडला, तर हे फिल्ट्रेशन प्रोसेसने ड्रग हे पॅरासेल्युलर स्पेस मधून टिश्यू मध्ये जाऊ शकतं. लक्षात आलं? तर ऍक्वियस पोर किंवा पॅरासेल्युलर स्पेस यामधून ड्रग ट्रान्सफर होतं, त्याला फिल्ट्रेशन म्हणतात. आणि फिल्ट्रेशन डिपेंड्स ऑन or filtration is important for which drug? Filtration is important for lipid insoluble drug, त्यालाच आपण वॉटर सोल्युबल ड्रग असं म्हणतो. तर लिपिड इनसोल्युबल ड्रग किंवा नॉन लिपिड सोल्युबल ड्रग क्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय विच प्रोसेस? फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशन कशावर डिपेंड आहे? तर पहिले पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, मॉलिक्युलर साइज ऑफ द ड्रग. Molecular size of the drug should be less than the diameter of the pore. ठीक है. For filtration, carrier is not required, energy is not required. Okay. So lipid insoluble drug cross biological membrane by filtration if molecular size of the drug is smaller than the diameter of the pores. तर हा जो पोर्स आहे इथं, ओके, ह्या पोर पेक्षा कमी डायमीटर असलेले ड्रग इझिली क्रॉस होईल फिल्ट्रेशनने. जर डायमीटर खूप जास्त असेल किंवा लार्ज मॉलिक्युल असेल तर असे फिल्ट्रेशनने जाणार नाही, कारण जे पोर आहे, पोरचे जे हे आहे डायमीटर, त्याच्यापेक्षा ड्रगची साईज कमी पाहिजे. लक्षात आलं? तो फिल्ट्रेशन डिपेंड्स ऑन द मॉलिक्युलर साइज ऑफ द ड्रग, वॉटर सोल्युबिलिटी, मॉलिक्युलर वेट. ओके. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग वर फिल्ट्रेशन डिपेंड असतं. ओनली अनबाउंड ड्रग फिल्टर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. प्रोटीन बाउंड ड्रग इज नॉट अवेलेबल फॉर फिल्ट्रेशन. ओके. तर फिल्ट्रेशन कशावर डिपेंड नाही? लिपिड सोल्युबिलिटी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. लिपिड सोल्युबिलिटी हे पॅसिव्ह डिफ्युजनशी रिलेटेड आहे. ओके. तर वॉटर सोल्युबल ड्रग कॅन क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन बाय फिल्ट्रेशन प्रोसेस. नो एनर्जी रिक्वायर्ड, नो कॅरियर इज रिक्वायर्ड. कॅरियर पण लागत नाही आणि एनर्जी पण लागत नाही. बरोबर आहे? आणि मॉलिक्युलर साइज ऑफ द ड्रग मस्ट बी लेस दॅन द डायमीटर ऑफ द पोर और डायमीटर ऑफ द पॅरासेल्युलर स्पेस. लक्षात आलं तुम्हाला? फिल्ट्रेशन प्रोसेस लक्षात आली? Yes, yes. ओके. हो ठीक आहे. सर. ओके. तर आपण थोडे आता डिटेल मध्ये डिस्कस करतोय ह्या प्रोसेस, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे. एक्झाम मध्ये काही तुम्हाला ते लिहायचं नाही, फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं, दॅट्स इट. बरोबर आहे? ओके. आता स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट मध्ये कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपण पाहणार आहे. ओके. किंवा दुसरा आहे पिनोसाइटोसिस. इथं पण आपल्याला फक्त कन्सेप्टच लक्षात घ्यायचे आहे. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा अर्थ काय? कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे याच्यासाठी काय लागतं? कॅरियरची गरज आहे. याच्यासाठी काय लागतं? कॅरियरची गरज आहे. ओके. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम, मी तुम्हाला सांगितलं बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर एक्सट्रिन्सिक प्रोटीन असतात, काही एन्झाईम म्हणून कार्य करतात, काही कॅरियर म्हणून कार्य करतात. कॅरियरलाच आपण ट्रान्सपोर्टर असंही म्हणतो. बरोबर आहे? ट्रान्सपोर्टर. तर कॅरियर त्यालाच काही याच्यात व्हेकल असंही म्हणतात. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि पिनोसाइटोसिस. आता त्यामध्ये पहिली आहे फॅसिलिटेड डिफ्युजन, ते आपण पाहणार आहोत. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम, तर मेनी आयन्स, न्यूट्रियंट्स, मेटाबोलाइट्स, ट्रान्समिटर्स क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टर प्रोटीन्स नोन ॲज कॅरियर्स और ट्रान्सपोर्टर. म्हणजे खूप सारे आयन्स आहे आपल्या शरीरात, खूप सारे न्यूट्रियंट्स आहे, मेटाबोलाइट्स आहे, ट्रान्समिटर्स आहेत, इव्हन ड्रग म्हणू शकतो आपण, काही ड्रग आहे. बायोलॉजिकल मेम्ब्रेन हे एका साईड करून दुसऱ्या साईडकडं
क्रॉस करतात विथ द हेल्प ऑफ कॅरियर, विथ द हेल्प ऑफ कॅरियर, विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टर. ओके, तर तेच दिलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यात certain transporter also translocate xenobiotics including drugs and their metabolites. तर काही ड्रग ही ट्रान्सपोर्टरच्या माध्यमातून एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. आता हे ट्रान्सपोर्टर स्पेसिफिक असतात, म्हणजे जे व्हेकल आहे किंवा जी ट्रान्सपोर्टर आहे ती स्पेसिफिक असतात. म्हणजे असं काही नाही कोणताही ट्रान्सपोर्टर कोणत्याही सबस्टन्सला घेऊन एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे पाठवेल असं नाही. ते स्पेसिफिक असतात, म्हणजे पर्टिक्युलर व्हेकलच पर्टिक्युलर सबस्टन्सला ट्रान्सफर करणार असतो. बरोबर आहे. तर ते स्पेसिफिक असतात. सॅच्युरेबल, सॅच्युरेबल म्हणजे काय की त्यांचा नंबर लिमिटेड असतो आणि त्यामुळे जर ट्रान्सफर करण्यासाठी सपोज ज्या सबस्टन्सचा ट्रान्सफर करायचा आहे तो सबस्टन्स खूप जास्त आहे, तर तेवढे व्हेकल पुरेसे ठरणार नाही. त्यामुळं सगळेच सबस्टन्स इझिली ट्रान्सफर होणार नाही. तर त्यामुळे ती प्रोसेस सॅच्युरेट होऊ शकते, ट्रान्सपोर्ट प्रोसेस. ओके, ठीक आहे. त्याच्यावर लोड येऊ शकतो. अँड कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग. म्हणजे समजा एक ट्रान्सपोर्टर आहे ए नावाचा आणि तो एक्स आणि वाय सबस्टन्सचं ट्रान्सपोर्ट एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे करतोय. आणि समजा एक्स अँड वाय ड्रग्स आपण देतो आणि दोन्ही ड्रग्स सेम ट्रान्सपोर्टर वापरताय. बरोबर आहे. म्हणजे सेम ट्रान्सपोर्टर दोन्ही ड्रगला एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे घेऊन जातो. मग डेफिनेटली त्या दोन ड्रगच्या ट्रान्सपोर्ट प्रोसेस मध्ये कॉम्पिटिशन डेव्हलप होणार, कारण एकच व्हेकलने त्यांना एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे जायचंय. जो ड्रग स्ट्रॉंग असेल तो ती व्हेकल चांगली वापरेल आणि जास्त ट्रान्सफर त्याचं व्यवस्थित होईल. पण दुसऱ्या ड्रगचं ट्रान्सपोर्ट काय होईल, ब्लॉक होईल, कारण त्याला व्हेकल भेटणार नाही. सो दे आर कॉम्पिटेटिव्हली इनहिबिटेड बाय अॅनालॉग विच युटिलाइज द सेम ट्रान्सपोर्ट. हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. डिटेलमध्ये आपल्याला सिस्टेमिक फार्मेकोलॉजी मध्ये येईल. आपण एक्सप्रेशन मध्ये ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर बघितलेले आहे, तुम्हाला आठवत असेल. आणि तिथे मी तुम्हाला पेनिसिलिन प्रोबेनिसिड इंटरॅक्शन तेव्हा डिस्कस केलेली आहे ऑफलाईन लेक्चर मध्ये. ज्यांनी अटेंड केलं त्यांना ते माहिती आहे आणि ज्यांनी नाही केलं त्यांना आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये एक्सप्रेशनच्या वेळेस आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे पण प्रकार आहेत, फॅसिलिटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता कॅरियर म्हणजे फिल्ट्रेशन आणि पॅसिव्ह डिफ्युजनला कॅरियरची गरज नव्हती आणि एनर्जीची गरज नव्हती. आता कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये सगळ्या प्रोसेससाठी कॅरियरचा लागणारच आहे. आता काही प्रोसेसला एनर्जी लागते, काही प्रोसेसला एनर्जी लागत नाही. कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम दोन प्रकारचे आहेत. काही प्रोसेसमध्ये एनर्जी वापरली जाते, काही प्रोसेसमध्ये एनर्जी वापरली जात नाही. तर त्यामध्ये दोन प्रकार आहेत, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर फॅसिलिटेड डिफ्युजन utilizes carriers but facilitated diffusion process does not require energy. आणि जे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस आहे त्याला कॅरियर बरोबर एनर्जीची ही गरज असते. तर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम इज ऑफ टू टाइप, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्रोसेस. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये काय आहे, मग पॅसिव्ह डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये फरक काय? पॅसिव्ह डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये फरक काय? Facilitated diffusion not require energy. आणि Active requires the energy. पॅसिव्ह डिफ्युजनला पण एनर्जी लागत नव्हते, फॅसिलिटेड डिफ्युजनला पण एनर्जी लागत नाहीये. बरोबर आहे. पण पॅसिव्ह डिफ्युजनला कॅरियरची गरज नव्हती. पॅसिव्ह डिफ्युजन हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे स्वतः ड्रग स्वतः जायचा, म्हणजे त्याला कॅरियरची गरज नव्हती. फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये कॅरियरची गरज असते, की तिथे कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर एक व्हेकल आहे, तो सबस्टन्स एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे नेतो
तर कॅरियर लागतं फॅसिलिटेड डिफ्युजनला, पण एनर्जी लागत नाही. एनर्जी का लागत नाही? कारण सबस्टन्सचं ट्रान्सफर हे हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होतं. म्हणजे बघा, पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये पण सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जातो, पण पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये कॅरियर पण लागत नाही आणि एनर्जीही लागत नाही. फॅसिलिटेड डिफ्युजन मध्येही सबस्टन्सचं ट्रान्सफर हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होतं. इथं कॅरियर लागतो पण एनर्जी लागत नाही, कारण दोन्ही ठिकाणी अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट सबस्टन्स जातोय. फक्त फरक काय? पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये कॅरियर लागत नाही, फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये काय लागतो? कॅरियर. कॅरियर लागतो. लक्षात आलं? ओके. हम्म. तर हा फरक एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारलं तर ते माहित पाहिजे. तर वेगवेगळे ट्रान्सपोर्टर आहेत, त्यात आपल्याला जायचं नाही. सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर नावाचं एक फॅमिली आहे, ते सबस्टन्सला हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर, आणि काही ड्रग फॅसिलिटेड डिफ्युजननी एका साइड कडून दुसऱ्या साइड कडे जातात. तर कॅरियर इज रिक्वायर्ड बट एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड. तर ग्लुकोज जी आहे, ग्लुकोजची एंट्री सेलमध्ये ग्लुकोज ट्रान्सपोर्टरने होते. म्हणजे ब्लड मधलं ग्लुकोज टिश्यू मध्ये जाण्यासाठी ट्रान्सपोर्टर लागतो, आणि त्याच्यात ग्लूट 1 2 3 4 5 असे ट्रान्सपोर्टर आहे. तर हा वर्ड लक्षात ठेवा, जेव्हा आपण डायबिटीज डिस्कस करू त्यावेळेस ग्लुकोज ट्रान्सपोर्टर परत तुम्हाला येईल. तर तुम्हाला लक्षात आलंय, ट्रान्सपोर्टर वर्ड तुमच्या लक्षात आलं, तर हे ट्रान्सपोर्ट साठी लागतं. ग्लुकोज ट्रान्सपोर्टर म्हणजे ग्लुकोजचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी लागणारे ट्रान्सपोर्टर आहे. ठीक आहे, त्यात पण टाइप्स आहे 1 2 3 4 5, तर आपण ते नंतर पाहणार आहोत. आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय असतं? देर इज ए ट्रान्सफर ऑफ ड्रग और देर इज ए ट्रान्सफर ऑफ सोल्यूट किंवा सबस्टन्स म्हणू शकतो, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे सबस्टन्स आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून कुठं ट्रान्सफर होत आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन कडे ट्रान्सफर होत आहे. म्हणजे अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे का अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे? Against. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यामुळं यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये इथं तर कॅरियर तर लागतंच, पण त्याच्याबरोबर अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट सबस्टन्स पाठवायचा आहे, म्हणून एनर्जीही लागते. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, त्यामुळे त्याला नाव दिलंय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो इट इज कॅरेक्टराइज बाय ट्रान्सपोर्ट ऑफ सोल्यूट अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट फ्रॉम लो टू हाय. सो कॅरियर इज रिक्वायर्ड अलॉंग विथ एनर्जी इज रिक्वायर्ड. तर वेगवेगळ्या फॅमिली आहे, सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर, एटीपी बाइंडिंग कॅस्केट ट्रान्सपोर्टर. तर ते नावं नाही लक्षात ठेवले तरी चालेल, कॅरियर लागतो आणि एनर्जी लागतं. तर आता ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे दोन प्रकार आहे, प्रायमरी ऍक्टिव्ह आणि सेकंडरी ऍक्टिव्ह. प्रायमरी ऍक्टिव्ह आणि सेकंडरी ऍक्टिव्ह. आता ही पण ट्रान्सपोर्ट सिस्टीम सॅच्युरेबल आहे, कॉम्पिटेटिव्हली ब्लॉक होऊ शकते. जर सेम सब जर जे सोल्युट्स आहे सेम ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरत असेल, दोन सोल्युट्स, तर त्यांच्यात कॉम्पिटिशन होऊन वन सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सचं ट्रान्सफर ब्लॉक करू शकतो. तर त्या गोष्टी याच्यात पण आहेत. तर एनर्जी कोणती लागते, कोणती वापरली जाते, त्यावरून ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टर दोन प्रकार आहे, प्रायमरी ऍक्टिव्ह आणि सेकंडरी ऍक्टिव्ह. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एनर्जी इज युटिलाइज फ्रॉम एटीपी, एनर्जी इज ऑप्टेन फ्रॉम एटीपी. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एनर्जी कुठून डिराईव्ह केली जाते? एटीपी. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये डिटेल मध्ये आपल्याला जायचं नाहीये, तुम्हाला फक्त नावं माहित पाहिजे. ओके. तुम्हाला लिओडोपा नावाचा ड्रग मी तुमच्याशी डिस्कस केला होता, तो आपण पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा इज द ड्रग ऑफ चॉईस असं म्हणतो, बरोबर आहे. तर लिओडोपा प्रो ड्रग आहे, हे पण तुम्हाला आता माहित झालेलं असेल ऑफलाईन लेक्चर मधून. तर लिओडोपा हा वॉटर सोल्युबल ड्रग आहे, आणि तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतो? इट क्रॉसेस बायोलॉजिकल मेम्ब्रेन विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्टर. डोपामाइन. नाही, डोपामाइन कन्वर्ट होतो, लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होतं, आणि तो डोपामाइन कन्वर्ट झाल्यामुळेच तर तो इफेक्टिव्ह आहे, स्वतः तो इनएक्टिव्ह आहे.
पण तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो, परंतु तो पहिले कशात गेला पाहिजे ऍक्शन साठी? ब्रेन मध्ये गेला Sir. पाहिजे, कारण पार्किन्सोनिझम मध्ये ब्रेनशी रिलेटेड डिसीज आहे हा, बरोबर. पहिले तो ऍब्सॉर्ब झाला पाहिजे, सर्क्युलेशन मध्ये आला पाहिजे, सर्क्युलेशन मधून कशात गेला पाहिजे? ब्रेन मध्ये. हा वॉटर सोल्युबल ड्रग आहे. पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होईल का हा? मग नाही. वॉटर नाही. सोल्युबल ना, लिपिड सोल्युबल असतात झाला असता. तर हा वॉटर सोल्युबल ड्रग आहे, तर तो काय करतो? ट्रान्सपोर्टर वापरतो, म्हणजे व्हेकल वापरतो. आणि कोणतं व्हेकल? अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर वापरतो. म्हणजे जे व्हेकल अरोमॅटिक अमायनो ऍसिड साठी असतो, त्याच व्हेकल वापरून तो काय करतो? पहिले स्टमक मधून, इंटेस्टाईन मधून ब्लड मध्ये येतो, ब्लड मधून मग परत कशात जातो? ब्रेन मध्ये. लक्षात आलं? लक्षात आलं? तर transport of levodopa across intestine, across blood brain barrier takes place with the help of aromatic amino acid transporter. बरोबर आहे? ठीक. मग मी तुम्हाला सांगितलं की हे ट्रान्सपोर्टर कॉम्पिटेटिव्हली ब्लॉक पण होऊ शकतात. तर लिव्होडोपा बरोबर कोणते सबस्टन्स आपण यूज केले तर हे ट्रान्सपोर्टर लिव्होडोपाचं ऍब्सॉर्प्शन इंटरफिअर होऊ शकते? या वॉटर सोल्युबल. लिव्होडोपा वॉटर सोल्युबल आहे, पण लिव्होडोपा कोणता व्हेकल वापरतोय? जो व्हेकल Aromatic कशासाठी? amino acid. अरोमॅटिक अमायनो ऍसिड साठी, बरोबर आहे. मग आता ते वापरणार. लिव्होडोपा बरोबर फूड मध्ये जर अरोमॅटिक अमायनो ऍसिड असलेले सबस्टन्स जास्त असतील, लिव्होडोपा बरोबर आपण असे प्रोटीन्स यूज केले, लिव्होडोपा बरोबर देताना अरोमॅटिक अमायनो ऍसिड कंटेनिंग प्रोटीन जर दिले, तर लिव्होडोपाचं ऍब्सॉर्प्शन इंटरफिअर होऊ शकतं, कारण अरोमॅटिक अमायनो ऍसिड जे आहेत ते हे व्हेकल वापरतील, बरोबर आहे. मग लिव्होडोपासाठी व्हेकल राहील का? नाही. नाही. मग लिव्होडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होऊ शकतं? कमी होऊ शकतं. कमी होऊ म्हणजे शकतं. लिव्होडोपा कोणाबरोबर द्यायचा नाही? तर अरोमॅटिक अमायनो ऍसिड कंटेनिंग फूड बरोबर द्यायचा नाही. आता हे तुम्हाला जर कन्सेप्ट माहित असेल तर तुम्हाला लाईफ लॉंग लक्षात राहणार आहे, सांगायची गरज नाही. तर अशा गोष्टी हळूहळू तुम्हाला शिकायच्यात. तर प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये ही अशी गोष्ट असते की एनर्जी ही एटीपी पासून डिराईव्ह केलेली असते. काही एक्झाम्पल आहे प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे, ते तुमच्याशी मी डिस्कस करतोय. पी ग्लायकोप्रोटीन जो इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहे, मल्टी ड्रग रेझिस्टंट प्रोटीन 2 आहे, ब्रेस्ट कार्सिनोमा रिलेटेड प्रोटीन आहे, BCRP म्हणतो, हे सगळे इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहे. तर ते पण प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टरचे एक्झाम्पल आहे. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त परत कधी वर्ड आला पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर, तो इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इफ्लक्स म्हणजे काय? तो सेल मधून सबस्टन्स बाहेर टाकतो, इफ्लक्स. तर त्याचा काय रोल आहे ते नंतर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ब्लड ब्रेन बॅरियरच्या वेळेस. ओके. त्याच्यावर हे ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतात. आता सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे? त्यामध्ये सिम्पोर्ट अँटीपोर्ट, हे तुम्हाला माहिती आहे सिम्पोर्ट अँटीपोर्ट? सिम्पोर्ट म्हणजे काय ना अँटीपोर्ट म्हणजे काय ते आपण बघूया. आणि त्यानंतर Support मध्ये सर इक्वल डायरेक्शनने जातो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, करेक्ट. सिम्पोर्ट मध्ये इक्वल डिरेक्शन मध्ये सब सोल्युट्स ट्रान्सफर होतात, बरोबर आहे. सिम्पोर्ट मध्ये काय होतं की हे जे ट्रान्सपोर्टर आहे, रिस्पॉन्स ए आणि बी सोल्यूट आहे सबस्टन्स, बोथ रन फ्रॉम वन साइड टू अनदर इन द सेम डिरेक्शन. त्याला आपण काय म्हणतो? सिम्पोर्ट. लक्षात आलं? Support. पण Yes, sir. यामध्ये फरक काय असतो? ठीक आहे. तर यामध्ये ए आणि बी एकाच डिरेक्शन मध्ये जात असतात, बरोबर आहे. परंतु एचं कॉन्सन्ट्रेशन इकडं जास्त असतं. ओके, फॉर एक्झाम्पल सांगतोय मी, आणि इकडं कमी आहे. म्हणजे ए कसा जातोय? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट का अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट? Against. एचं कॉन्सन्ट्रेशन ह्या साईडला जास्त आहे आणि ह्या साईडला कमी आहे. तर ए कसा चालला आहे? Passive. अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट चाललाय, कारण हाय कॉन्सन्ट्रेशन कडून कुठे चाललाय? तो लोक. लो कॉन्सन्ट्रेशन कडे चाललाय, बरोबर आहे. यामध्ये बी जो असतो
त्याचं कॉन्सन्ट्रेशन ह्या साईडला इथं आहे आणि इकडं बीचं कॉन्सन्ट्रेशन इतकं आहे. बी कसा चाललाय? अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन लेवल. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे लो कडून हाय कडे. इकडे. मग याला एनर्जी कशाला लागेल? B. बी. B. तर ह्यामध्ये ह्या सिम्पोर्ट मध्ये काय होतं की बोथ रन इन द सेम डिरेक्शन, एकाच डिरेक्शन मध्ये रन होत आहे, परंतु ए रन फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन अँड बी रन फ्रॉम लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन. फॉर transport of B is energy is required and that energy is derived from the transport of A along the concentration gradient. A along the concentration gradient ट्रान्सफर होताना एनर्जी डिराईव्ह केली जाते आणि ती बी च्या ट्रान्सफर साठी वापरली जाते अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. फक्त याच्यात काय की ए आणि बी चं डिरेक्शन सेम आहे म्हणून त्याला सिम्पोर्ट म्हणतात. त्याला सिम्पोर्ट म्हणतात. आता अँटीपोर्ट म्हणजे काय? हा जर वर्ड परत आला तुम्हाला तर इथं दोन सबस्टन्स एक ट्रान्सपोर्टर ट्रान्सफर करतो पण इन ऑपोजिट डिरेक्शन. इन ऑपोजिट डिरेक्शन. सी आणि डी. सी कुठं कुठं मूव्ह होत आहे? इकडून इकडं मी जे दाखवतोय डिरेक्शन. आणि डी त्याच्या ऑपोजिट मूव्ह होत आहे. बरोबर? डी त्याच्या ऑपोजिट मूव्ह होत आहे. बरोबर आहे? त्यावेळेस त्याला काय म्हणतात? अँटीपोर्ट. अँटीपोर्ट. यामध्ये काय असतं? सेम आहे. यामध्ये एक सबस्टन्स अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जातो, त्यामुळे एनर्जी डिराईव्ह होते, ती दुसऱ्या सबस्टन्सच्या अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जाण्यासाठी वापरली जाते. तर सपोज सीचा जर विचार केला, सीचं कॉन्सन्ट्रेशन इकडं इतकं आहे. ओके. आणि इकडं फार कमी आहे, म्हणजे सी अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट चाललाय. बरोबर आहे? आणि डी चा विचार केला, डी चं कॉन्सन्ट्रेशन इथं इतकं आहे आणि डी चं कॉन्सन्ट्रेशन आता ह्या साईडला मी दाखवतोय आता. डी चं कॉन्सन्ट्रेशन ह्या इथं हाय आहे आणि इकडं लो आहे. सी चं कॉन्सन्ट्रेशन इकडं हाय आहे, इकडं लो आहे. तर ह्या अँटीपोड मध्ये C runs from higher concentration to lower concentration, so along the concentration gradient. During that, energy is derived and that is utilized for transport of D from low concentration to high concentration, that is against the concentration gradient. So here direction of C and D is in opposite way. So that's why this is known as antipode. So secondary transporter मध्ये, secondary transport system मध्ये सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट हे असे दोन प्रकार आहेत. सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. तर त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जायचं नाही. ओके. ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर, काही न्यूरो ट्रान्समीटरचा ट्रान्सपोर्ट करणारे ट्रान्सपोर्टर आहे, नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. आता मध्ये ऑफलाईन लेक्चरला सिरोटोनिन सरांनी डिस्कस केलं होतं, तर त्याच्या ट्रान्सपोर्टरसाठी सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर लागतात. डोपामाइन ट्रान्सपोर्टर आहे, व्हेसिक्युलर अमाइनो मोनोअमाइन ट्रान्सपोर्टर आहे. ग्लुकोजच्या रिअब्सॉर्प्शन साठी HGLT1 आणि HGLT2 ट्रान्सपोर्टर आहे. आता डायबिटीस मध्ये तुम्ही ऐकले असतील ड्रग HGLT2 इनहिबिटर. ऐकलेत? HGLT2 इनहिबिटर ऐकले डायबिटीस मधले ड्रग? हो हो. तर हे ट्रान्सपोर्ट ते इनहिबिट करतात. HGLT ट्रान्सपोर्ट हे ट्रान्सपोर्टर हे ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन साठी वापरले जातं किडनीमधून आणि त्यात HGLT1 10% रिअब्सॉर्ब करतं ग्लुकोज आणि HGLT2 90% ग्लुकोज युरिन मधून परत ब्लड मध्ये रिअब्सॉर्ब करतं. तर HGLT2 इनहिबिटर्स आता आपण यूज करतो डायबिटीजच्या मॅनेजमेंट मध्ये, जेणेकरून ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन किडनीमधून इनहिबिट होतं, ग्लुकोजचं किडनीमधून इलिमिनेशन वाढतं. तर ते ड्रग तुम्हाला माहित असतील, कॅनाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन, आणि आता खूप पॉप्युलर आहे. ओके. तर आपण ते नंतर पाहणार आहोत. तर हे एक्झाम्पल आहे. फक्त आता
सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये एनर्जी कशी डिराईव्ह केली जाते हे मी तुमच्याशी डिस्कस केलं. प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टर मध्ये एनर्जी ही एटीपी पासून येते, सोपं आहे. आणि लास्ट आहे पिनोसाइटोसिस. पिनोसाइटोसिस तर जे लार्ज मॉलिक्युल्स असतात हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतात, तर सर्टन सबस्टन्सेस विथ व्हेरी लार्ज और इम्परमेबल मॉलिक्यूल आहे, दिस ट्रान्सपोर्टेड इनसाइड द सेल और extruded from the cell by enclosing their particle into tiny vesicles. तर त्यात एंडोसाइटोसिस आणि एक्झोसाइटोसिस प्रोसेस येते. जे लार्ज मॉलिक्यूल असतात ते बायोलॉजिकल मेम्ब्रेन कसं क्रॉस करतात, तर ते लार्ज मॉलिक्यूल असतात, परमेबल नसतात. तर हा मेम्ब्रेन जो असतो, हा मेम्ब्रेन त्यांच्या भोवती भोवती एनसर्कल होतो. ओके, आणि त्या सबस्टन्सला एंगल्फ करतो आणि एंडोसाइटोसिस प्रोसेसने ते आत येतात. ओके, जसं व्हिटॅमिन बी12 आहे, व्हिटॅमिन बी12चं ऍब्सॉर्प्शन जे आहे ते पिनोसाइटोसिस प्रोसेसने होतं. ओके, तर एंडोसाइटोसिस म्हणजे काय आणि एक्झोसाइटोसिस म्हणजे काय, तर एंडोसाइटोसिस मध्ये थोडक्यात काय की म्हणजे पिनोसाइटोसिस मध्ये काय होतं की हे जे मॉलिक्युल्स आहे हे लार्ज मॉलिक्यूल कसे ऍब्सॉर्ब केले जातात, तर हा जो मेम्ब्रेन आहे त्यांच्या भोवती एक एक कवच तयार करतो आणि त्याला आत एंगल्फ करतो आणि एंडोसाइटोसिस प्रोसेसने ते सबस्टन्स आत येतात. त्याचप्रमाणे काही सबस्टन्स जे व्हेसिकल्स मध्ये स्टोअर असतात ते सेल मधून कसे बाहेर पडतात, तसं इन्सुलिन आहे. इन्सुलिन हा बीटा सेल मध्ये स्टोअर असतो, बरोबर आहे. तर बीटा सेल मध्ये स्टोअर असलेले इन्सुलिन ह्या मेम्ब्रेन कडे येतो आणि एक्झोसाइटोसिस प्रोसेसने ते बाहेर पडतं. तर पिनोसाइटोसिस इज इम्पॉर्टंट फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लार्ज मॉलिक्यूल, इम्परमेबल ड्रग्स असतील त्यासाठी. व्हिटॅमिन बी12चं ऍब्सॉर्प्शन पिनोसाइटोसिस प्रोसेसने होतं. तर हे झालं पिनोसाइटोसिस. ओके, तर व्हिटॅमिन बी12 ऍब्सॉर्प्शन फ्रॉम द इंटेस्टाइन is by endocytosis process आणि endocytosis is a part of पिनोसाइटोसिस. एंडोसाइटोसिस जे आहे ते पिनोसाइटोसिसचा प्रकार आहे. तर व्हिटॅमिन बी12 लार्ज मॉलिक्युल आहे, तर त्याच्या भोवती एक आवरण तयार होऊन त्याला एंगल्फ केलं जातं आतमध्ये. ओके, आणि वेसिकल तयार होतं आणि तो वेसिकल मधून नंतर रिलीज होतं. तुम्हाला मी सांगितलं बीटा सेल मधून इन्सुलिन कोणत्या प्रोसेसने रिलीज होतो, तर एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. तो पिनोसाइटोसिसचा प्रकार आहे. त्याचप्रमाणे जे नर्व्ज असतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह मध्ये ऍसिटिल कोलिनचं नावाचा केमिकल स्टोअर असतो वेसिकल मध्ये. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ऍड्रेनलिन नावाचा केमिकल स्टोअर असतो वेसिकल मध्ये. तर हे कसे रिलीज होतात सिनॅप्टिक क्लेप मध्ये, एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. तो रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर from the nerve ending through exocytosis process that is a part of पिनोसाइटोसिस. तर पिनोसाइटोसिस म्हणजे काय की जे लार्ज इम्परमेबल मॉलिक्युल आहे त्यांचं ट्रान्सफर हे पिनोसाइटोसिस प्रोसेसने होतात आणि त्यामध्ये सबस्टन्सेस सेलमध्ये घेतले गेले तर त्याला एंडोसाइटोसिस म्हणतात. सबस्टन्सेस एंगल्फ केले जातात किंवा सेलच्या बाहेर टाकले गेले तर त्याला एक्झोसाइटोसिस म्हणतात. तर अशा प्रकारे आपण ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा टॉपिक डिस्कस केलेला आहे. तर सगळ्यात शेवटी ह्या स्लाइड मध्ये मी हे एक चार्ट काढलेला आहे. एवढा चार्ट जरी तुम्ही केला तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. तर तुम्हाला आजच्या लेक्चर मधून काही त्या गोष्टी लक्षात आल्या असेल. पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय, फिल्ट्रेशन म्हणजे काय, ओके, त्यानंतर कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, ओके, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, प्रायमरी ऍक्टिव्ह म्हणजे काय, सेकंडरी ऍक्टिव्ह म्हणजे काय, ओके, पिनोसाइटोसिस म्हणजे काय, ह्या गोष्टी आता समजलेल्या आहेत आणि त्या परत आल्या तर तुम्हाला ते पॉइंट्स क्लिअर होतील. तर आजचा जो लेक्चर आहे तो अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, समजलाय पार्ट? Yes. ओके, तर Okay. चालेल. Yes. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तो टॉपिक क्लिअर करा.
उद्या आपण ऍक्च्युअल फार्मेकोकायनेटिक्स मधला बायो अवेलेबिलिटी टॉपिक डिस्कस करणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू, फॅक्टर्स अफेक्टिंग बायो अवेलेबिलिटी. तर ऍब्सॉर्प्शन मध्ये तो पार्ट येतो बायोअबिलिटी. तर त्याच्यावर लॉंग क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट येऊ शकते, फॅक्टर्स अफेक्टिंग बायो अवेलेबिलिटी. तर तो पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. तर आपल्याला ऍब्सॉर्प्शनला एक लेक्चर लागेल, डिस्ट्रीब्युशनला एक लागेल, मेटाबॉलिझमला 2 लागू शकतात आणि एक्सक्रिशनला 1 लागू शकतो. तर 4 लेक्चर आता फार्मेकोकायनेटिक्सचे आपल्याला जवळजवळ लागतील. आणि त्यानंतर फार्मेकोडायनेमिकला 2-3 एक लेक्चर लागतील. ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ड्रग ऍक्शन, अशा प्रकारे 10 ते 12 लेक्चर अजून जनरल फार्मॅक होईल. आणि काही शॉर्ट नोट वगैरे ज्या छोट्या छोट्या असतात त्यासाठी 2-1 लेक्चर घेऊया. तर 13 ते 14 लेक्चर मध्ये आपलं जनरल फार्मॅक होईल. परंतु हे 14 लेक्चर पुढच्या सिस्टेमिक फार्मेकॉलॉजीचा बेस असणार आहे. तर तुम्ही अटेंड करताय त्याबरोबर एकदा रीड पण रोज झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते अप्लाय करायला सोपं जाईल आणि तुमचा इंटरेस्ट वाढेल. बेस पक्का झाला तर इंटरेस्ट जास्त येईल. त्यामुळे बेस पक्का करायचा ट्राय करा 14-15 दिवसात. ठीक आहे, चालेल, ओके. काही क्वेरी असेल तर Thank you, विचारू sir. हा बोला. ठीक आहे, काही क्वेरी असेल तर विचारू शकता. ठीक आहे, ग्रुपवर पण तुम्ही मेसेज करू शकतात. इंटरॅक्टिव्ह गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणजे तुमचे क्वेश्चन तुम्ही विचारले पाहिजे जेणेकरून बाकीच्यांना पण समजतील. तर डिस्कशन झालं पाहिजे थोडक्यात ग्रुपवर. तर मला जेव्हा वेळ भेटेल तसा मी पण काही क्वेश्चन्स तुम्हाला टाकत जातील. तुम्हाला काही नवीन गोष्टी माहीत झाल्या तर तुम्ही ग्रुपवर टाका. नवीन गाईडलाईन्स आल्या ते ग्रुपवर टाका. ठीक आहे. आता अमेरिकन डायबेटिक असोसिएशन गाईडलाईन्स आता आली 2026ला. तर काय चेंज आहे त्याच्यात ते पहा, ग्रुपवर टाका. जसं तुम्ही टीबीचं टाकलं होतं, बरोबर आहे. तर डायबिटीज डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप साऱ्या पेशंटला कोमॉर्बिडिटी असते. त्यामुळे तुम्हाला गाईडलाईन्स माहीत असतील तर चांगलं आहे. ठीक आहे. आणि गाईडलाईन्स पण तुम्हाला जसे आपले डिसीज कम्प्लीट होईल सिस्टेमिक फार्मेकोलॉजी, तर त्या प्रत्येकाच्या गाईडलाईन्स तुम्ही लर्न करायच्या आहेत. एक्झामला विचारणार नाही, पण प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, चालेल, ओके, गुड नाईट. Good night. थँक्यू सर. Good night. थँक्यू सर. Good night, sir. Thank you. Thank you, sir.